नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्याच्या पाणी टंचाई संदर्भात। पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून येवला शहरातील साठवण तलावात पाणी दाखल झाले आहे। डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन देखील करण्यात आले। एकीकडे अवकाळी पाऊस व दुसरीकडे येवला शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या। त्यानुसार येवला साठवण तलावात पाणी दाखल झाले असून या पाण्याचे पूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व येवल्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महाराष्ट्रात एकीकडे सगळीकडे समाधानकारक पावसाचे आगमन झाले, मात्र अशा परिस्थितीत सुद्धा येवल्यामध्ये 7 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे। येवला शहराची भीषण पाणी टंचाईची परिस्थिती ओळखून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय नामदार भुजबळ साहेबांनी पालखेड विभागाला तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या। आदरणीय भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार प्रशासनाने 30 तारखेला करंजवनमधून पाणी सोडले। त्याचप्रमाणे पालखेड भरतात 4 तारखेला येवला शहरासाठी 38 गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी सोडले आणि आज सकाळी येवला शहराच्या गंगासागर तलावात पालखेडचे पाणी पोहोचलेले आहे। यापूर्वी गंगासागर आणि टप्पा क्रमांक 2 हे भरण्यासाठी 7 दिवस लागायचे, कारण की पालखेडमधून गंगासागरमध्ये येणारा पाणी पुरवठा हा फक्त 120 क्युसेसने होत होता। परंतु भुजबळ साहेबांच्या सूचनेवरून माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आणि दिलीप अण्णा खैरे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन तात्काळ पालखेडमधून गंगासागरमध्ये येण्यास एक अतिरिक्त गेट 150 क्युसेसचा त्या ठिकाणी बसवला। त्याचप्रमाणे गंगासागरमधून टप्पा क्रमांक 2 मध्ये जे 70 क्युसेसने पाणी जात होतं त्या ठिकाणी जास्त व्याप्तीचे म्हणजे 250 क्युसेस क्षमतेचे पाईप टाकून त्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे आता 3 दिवसामध्ये येवल्याला पाणी पुरवठा करणारा तलाव हा भरणार आहे आणि नगरपालिकेने उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले। 38 गाव योजनेमध्ये देखील हे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन या ठिकाणी पोहोचलेले असून तो देखील तलाव 5 ते 6 दिवसामध्ये भरला जाणार आहे आणि मागील त्या दिवशी ग्रामपंचायतला 38 गाव योजनेतून पाणी पुरवठा केला जाणार। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल।